श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज एक सुंदर असा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण की आपल्याला Instaला भरपूर असे अनुभव आलेत, जे की आता आपण सध्या आपल्या चॅनलवरती सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तर अनुभव अतिशय सुंदर आहे आणि ज्या ताई खचून गेल्या आहेत, ज्यांना वाटतं ना, आम्ही एवढ्या वर्ष स्वामी सेवा केली, पण स्वामींनी त्याचं आम्हाला फळ दिलं नाहीये ताई. आम्ही स्वामी सेवा करून थकलो आहेत. की स्वामी सेवा करावी की नाही असं वाटत आहे. लोकं आम्हाला नावं ठेवतायत, की हे हे सेवेमध्ये आहेत, पण यांचंच कुठे चांगलं होत नाहीये. असं भरपूर अशा अडचणींवर एक ताई आपली मात करून आज ताईंच्या संसारात ताईंना काहीच कमी नाहीये. असाच ताईंनी मला अनुभव शेअर करा. आत्ता जी एकादशी गेली बघा, आपली पापविमोचन काहीतरी एकादशी होती ती. तर ती एकादशीच्या दिवशी ताईंना मुलगा झाला. तर ह्या मुलाच्या मागे एवढी लंबी स्टोरी आहे. म्हणजे ताईंनी एक मुलगा मिळवण्यासाठी अक्षरशः स्वतःचं शरीर पणाला लावलं होतं. म्हणजे ताईंच्या सोबत एवढे हे झालं की एवढ्या ट्रीटमेंट झाल्या, एवढे दुखणे वाढले, एवढे ऑपरेशन झाले, तरी आज स्वामींनी ताईंना एक सुंदरसं गोड बाळ दिलंय. ताईचं बाळही अतिशय छान आहे. त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच प्रसन्नता आहे. तर चला आपण एका अशा ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया, ज्यांना स्वामींनी साक्षात प्रसाद दिला. तर अनुभवाला सुरुवात करूया. 2022 मध्ये ताईंचा मला पहिल्यांदा मेसेज आला होता YouTubeला. तर तेव्हा ताईंना संतान प्राप्तीसाठी सेवा पाहिजे होती. जी मी बोलले होते, की मी दिंडोरीवरून सेवा घेतली म्हणून आणि तेव्हा मलाही काही बाळ नव्हतं. मी पण त्याच गोष्टीसाठी सेवा करत होते. तेव्हा ताईंना मी माझा पण प्रॉब्लेम सांगितला होता, की ताई माझं पण असं आहे, की संतान प्राप्तीसाठीच मी ज्या काही सेवा आहेत त्या करत आहे आणि ज्या मी करते आहे त्याच मी YouTubeला सांगते, असं मी ताईंना बोलली होती. तर मी नेमकंच तेव्हा आमचा नारायण नागबळी केला होता आणि दिंडोरीवरून मी सेवा घेऊन आले होते. तर ताईंचं असं होतं, की ताई तुम्हाला जी सेवेची पावती वगैरे दिली आहे, म्हणजे आपल्याला गुरुपीठला सेवा लिहून देतात त्या कागदावरती. तर ती जी दिलेली आहे ती त्या पावतीचा फोटो तुम्ही मला पाठवा. ती जी सेवा आहे पूर्ण ती तुम्ही मला द्या म्हणून. तर मी ताईंना कॉन्टॅक्ट केला, ताईंचा नंबर घेतला आणि ताईंना ती सेवा प्रोव्हाईड केली. तर ताईंनी ॲज इट इज जी मी सेवा केलेली आहे आणि माझी आणि ताईंची सोबत सेवा चालू होती तेव्हा. आणि जे मी गुरुचरित्र केले तेही ताई करत होत्या. प्रत्येक महिन्याला न चुकता गुरुचरित्र पारायण करत होत्या. आणि ताईंनी आताही सांगितलं आहे, की ताई मी इथून पुढेही गुरुचरित्र पारायण चालू ठेवणार आहेत म्हणून. ते ऐकून मला खरंच छान वाटलं, की बाबा असं नाही, की बाळ होईपर्यंत किंवा एखादी इच्छा पूर्ण होईपर्यंतच आपण सेवा करायची. ताईंची आता फक्त स्वामी तुमच्यासाठी ही सेवा आहे. जे तुम्ही मला दिलं आहे त्याला सुखरूप ठेवा यासाठी ताई सेवा करणार आहेत. की असं नाहीये, की आपल्याला बाळ झालंय म्हणून आपण सेवा सोडून द्या. असं ताईंचं नव्हतं, की ताई मी आता इथून पुढे ही सेवा करणार आहेत, हे ताईंचं म्हणणं होतं. आणि ते ऐकून मलाही छान वाटलं, की ताई आता सेवा करणार. असं नाहीये, की जोपर्यंत आपल्याला फळ मिळत नाही तोपर्यंत सेवा करा, नंतर स्वामी कोण आणि आपण कोण, असं नाहीये ताईंचं. तेवढं मला ऐकून छान वाटलं, की ताई सेवा करणार आहेत. तर आता ताईंची पहिल्यापासून स्टोरी सांगते. ताईंनी मला जो अनुभव सांगितला. ताईंच्या लग्नाला कंप्लीट 15 वर्ष पूर्ण झालेले. आता 16वं चालू आहे. तर 15 वर्षानंतर त्यांना मुलगा झाला. स्वामींनी त्यांच्या ज्या त्या सेवा करत होत्या, त्या सेवेचं फळ ताईंना दिलं. तर ताईंचं झालं काय होतं, की लग्नानंतर ताईंना प्रेग्नन्सी राहिली, लवकर राहिली म्हणून. तर ताईंना तेव्हा नॅचरली कन्सीव्ह झालं होतं, की त्यांचं लग्न झालं आणि 1 ते 1.5 वर्षामध्ये त्यांना प्रेग्नन्सी राहिली. त्यानंतर ते लवकर त्यांना नको होतं म्हणून त्यांनी अबॉर्ट केलं. स्वतः त्या बाळामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. ताईंनी स्वतः ते अबॉर्ट करून टाकलं. तर ते बाळ त्यांचं गेल्यानंतर असं होतं ना, जेव्हा देव आपल्याला देतो, तेव्हा आपल्याला नको असतं. पण जेव्हा आपल्याला हवं असतं, देव ही आपली परीक्षा पाहतो. देव त्यांना तेव्हा देत होता. त्यांना नको होतं. त्यांनी ते खाली करून टाकलं आणि त्यानंतर असं झालं, की त्यांना बाळासाठी एवढं वर्ष तरसावं लागलं. जवळ-जवळ 16 वर्ष, आता 16 वर्ष होईल. 16 वर्ष ताईंनी वाट बघितली. तरी कुठेतरी ही खूप मोठी गोष्ट आहे, की माझं एक म्हणणं आहे, तुम्हाला जरी लोक काय करतात, ज्यांना नाही होत त्यांनाही नावं ठेवतात आहे आणि ज्यांना लवकर झालंय त्यांनाही नावं ठेवतायत. तर त्यापेक्षा देवांनी तुम्हाला दिले तर ते एक्सेप्ट करा ना. देव देतोय तर दोन्ही हाताने सरळ मनाने ते एक्सेप्ट करा, की स्वामी तुम्ही मला हे देत आहेत, की
नंतर आपल्याला पश्चाताप करण्याच्या शिवाय आपल्याकडे कोणतीच गोष्ट उरत नाही. तर ताईंनाही ते झालं आणि त्यानंतर ताईंना जो त्रास सुरू झाला सासरच्यांकडून, तो खूप भयंकर होता. कारण की असं होतं, सासरच्यांना माहिती होतं, की हिने हे स्वतःच्या मर्जीने ह्या दोघांनी ते बाळ अबॉर्ट केलं आहे म्हणून. आणि त्यानंतर घरातील मेंबर, सासू, सासरे हे सगळे ताईंना बोलत होते. ताईमध्ये दोष काढत होते, की आज तू जर ते केलं नसतं, तर आज कुठेतरी घरामध्ये बाळ असतं, तुझ्यासोबत ही गोष्ट घडली नसती. आणि ताईंनी भरपूर असे ट्रीटमेंट केल्या. त्यामध्येच ताईंची लॅप्रोस्कोपी, ज्या काही टेस्ट असतात प्रेग्नन्सी राहण्यासाठी, तर त्या सगळ्या टेस्ट ताईंच्या परत-परत झाल्या. लॅप्रोस्कोपी ताईची 3दा करण्यात आली. का? तर ह्या लॅप्रोस्कोपी केल्यानंतर तुम्हाला प्रेग्नन्सी राहील, ती राहील. पण ह्या लॅप्रोस्कोपीमध्ये कुठलाच प्रॉब्लेम आला नाही. पुढच्या लॅप्रोस्कोपीमध्ये आपण वेगळं काही करू. असं भरपूर अशा लॅप्रोस्कोपी करण्यात आल्या, ऑपरेशन करण्यात आलं आणि त्यामध्येच ताईंचे जो उजवा पाय आहे, त्या उजव्या पायाला दुखापत झाली आणि त्या दुखापतीमध्ये त्यांना त्याच्या गोळ्या, औषधं चालू होत्या. त्यामुळे त्यांची ही प्रेग्नन्सी कुठेतरी थांबली. म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यासाठी त्यांना अजून वेळ झाला. कारण की त्यांची जी काही ट्रीटमेंट होती, ती त्यांची पायाची चालू होती. अशी भरपूर संकटं, अडचणी आणि ताई या सगळ्यामध्ये खूप हताश झालेल्या होत्या, खूप निराश होत्या, की स्वामी माझी जरी चूक झाली आहे, मला मान्य आहे, पण ह्या सगळ्यांची शिक्षा मला खूप प्रमाणात भोगली आणि मी याचा भोग खूप प्रमाणात भोगलाय. मी एका निष्पाप जीवाचा जीव घेतलाय असं ताईंना वाटत होतं. त्यांच्या डोक्यामध्ये त्याच गोष्टी फिरत होत्या, की मी तेव्हा ते नको करायला होतं. पण काही गोष्टी आपल्याकडूनही नकळत घडून जातात आणि त्यामध्येच ताईंना माझा व्हिडिओ भेटला. तर ताईंनी जी मी सेवा केली तीच सेवा सुरू केली आणि त्या सेवेमध्ये एवढी शक्ती आहे, माहिती नाही मला काय म्हणून ते. ती सेवा मी साक्षात गुरुमाऊली समोर होते, तेव्हा गुरुमाऊलींची हितगुज होती. तेव्हा त्या सेवेकऱ्यांकडून सेवा घेतली होती आणि आजपर्यंत मला जी सेवा दिली, ती सेवा ज्या सेवेकऱ्या ताईंनी केली आहे, त्यांना सगळ्यांना 100% रिझल्ट आलेला आहे. हा माझा अनुभव आहे. ह्या ताईही एक आहेत त्यातल्याच, की त्या ताईंनी भरपूर त्यांची सेवा कंप्लीट झाली. त्यामध्ये आहे, की 151 दिवस रुद्राभिषेक, 141 दिवस बाळकृष्णाची सेवा, 108 पारायण. ह्या सेवा ताईंनी सतत परत 3दा रिपीट केल्या. ह्या 3 ते 4 वर्षामध्ये भरपूर वेळा ताईंच्या या सेवा झाल्या आणि आज कुठेतरी ज्या ताईंचं IVF, IUI सक्सेस नाही झालं, त्या ताईंना कुठेतरी नॅचरली कन्सीव्ह झालं हे बाळ आणि एवढ्या पवित्र दिवशी ते जन्माला आलं एकादशीच्या दिवशी. हे ऐकून मला म्हणजे मी प्रचंड आनंदी होते. जेव्हा मला ताईचा सकाळी मेसेज आला, की ताई माझी डिलिव्हरी, मला माहिती होतं ताई प्रेग्नंट आहे म्हणून. मी फक्त ताईंची डिलिव्हरी होण्याची वाट बघत होते, की आणि आता असं झालंय, की त्या ताईंना आणि बाळांना कधी भेटेल असं झालंय. लवकरच आपण ताईंना आणि बाळांना भेटायला जाईल मी. तेव्हा त्या ताईंशी तुम्हाला नक्की त्यांची भेट घालून देईल, जेव्हा मी त्या ताईंकडे जाईल. कारण की मला वाटतंय, की ज्या सेवेतून हे बाळ जन्माला आलंय, त्यांना मला भेटण्याची खूप इच्छा आहे. म्हणजे मला स्वतः पर्सनली त्या बाळाला भेटण्याची खूप इच्छा आहे. कारण की कुठेतरी असं असतं ना, की त्या ताईंनी खूप काही सहन केलंय. आपण ह्या गोष्टीतून गेलेलो असतो ना, तर आपल्याला माहिती असतं, की आपल्यावरती काय बितते म्हणून. आपण काय फेस करतोय, आपण काय सहन करतोय, हे कोणी समजून घेत नाही. सगळ्यांना फक्त एवढं माहिती आहे, हिला बाळ होणार नाहीये, हिला बाळ होत नाहीये, हिच्या मागून लग्न होऊन त्यांना 1-1, 2-2 मुलं झालेत. सगळे आपल्याला हेच सांगत असतात. पण त्या त्या बाईवरती काय बितते, ती बाई काय सध्या मेंटली, फिजिकली ती काय फेस करते, हे कुणीच समजून घेऊ शकत नाही. अ, जेव्हा आपण ट्रीटमेंट वगैरे जातो, तेव्हाही तिथे भरपूर त्रास होतो आपल्याला. इंजेक्शन, गोळ्या, मेडिसिन प्रत्येक महिन्याला तेच आणि जेव्हा ते सगळं घेऊन पिरियड्स येतात, तेव्हा तर माणूस खूप हताश होतो. मी तर रडायची अक्षरशः, एवढं मला त्रास व्हायचा. कारण की आपले पैसेही जायचे. आपल्याला आपल्या हातामध्ये बाळही येत नव्हतं. ह्या ताईंचा जेव्हा अनुभव मी ऐकते ना, तेव्हा मनामध्ये एक वेगळंच, की बाबा किती दुःख आहे सेवेकऱ्यांना आणि ते दुःख स्वामी सेवेतून कमी होतंय. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर असो, अ, आपण जेव्हा मी ताईंच्या बाळाला भेटायला जाईल, तेव्हा एक व्हिडिओ नक्कीच करणार आहे, की स्वामी कृपेने झालेलं बाळ आणि त्या बाळाच्या चेहऱ्यावरती जे तेज असतात ना, ते मी समजू शकते. कारण की जेव्हा मी त्या बाळाचा फोटो बघितला, खूप छान वाटला आणि मी भरपूर नोटीस केले, जे बाळ स्वामी सेवेतून झालेत ना, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं. एक वेगळी शक्ती त्यांच्या मागे असते. तर ज्यांना कुणी हताश झालंय, की ताई आम्हाला बाळ नाहीये, आम्हाला स्वामी कधी फळ देतील, तर त्यांनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. स्वामी सगळं करतात. तारक मंत्रामध्ये पण आहे, "अशक्यही शक्य करतील स्वामी, अशक्यही शक्य करतात स्वामी." हा एक वाक्य जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचं आणि आपली जी काही ट्रीटमेंट आहे, जे काही आपण सेवा करतो, एवढी पॉझिटिव्ह थिंकने करा ना, की देवालाही
तुमच्यावरती दया, आपल्या स्वामींना तर सगळ्यांवरती दया येतेच, पण देवही तुम्हाला ते देऊन टाकेल. एवढे तुम्ही पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह विचार करा. स्वामी नक्कीच सगळं व्यवस्थित करतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सेवा करा, सेवेकरी व्हा आणि असेच छान छान अनुभव माझ्यासोबत शेअर करत राहा, जेणेकरून आपल्या अजून सेवेकऱ्यांना सेवा करण्यासाठी प्रोत्साहन भेटेल. श्री स्वामी.